वाटते कोण आमदार व्हावं? हो ते आता आम्हाला पैसे द्यायला तेच पैसे देणारे आमदार व्हायला पाहिजे का? आजीचं असं मत आहे जे पैसे देणारे ते आमदार व्हायला पाहिजे. आजी तुम्हाला काय वाटते लोह्यामधून कोण निवडून येईल? म्हणजे कोण उभे राहिले तेच ठाव नाही मला. उभे टाकले कोण तेच माहित नाही. बरं समजा तुम्हाला कोणी पैसे दिले निवडणुकीसाठी की आम्हाला मत देताल? कसं आता ज्याला द्यायचं त्याला देते. नाही बदल काय आहे मॅडम, काही कामाचं नाही. हे एक करोड दुकान दाखवाले, एका करोड दाखवाले. हा ऑटोला पैसे देतो म्हणाले, ऑटोने या म्हणाले आणि कामा म्हणाले. एक मतलब काय? म्हणजे तिथे फक्त उभी टाका, पुढचं काय करणार आहे ते तुम्हाला माहित नाही. तुम्ही या इथं, बाकी पुढे काही नाही. नाही, मोदीची योजना चांगली आहे. मोदी भरपूर योजना आणायला, पण आमच्या सारख्या गरीबापर्यंत पोहोचून चालली आता. पण खरं बोलतो. म्हणजे काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला? आमचं काय आहे की मी 2 जागी फॉर्म भरला, मला पण आलं नाही. आणि एवढ्या मोदीच्या योजना आहेत पण माझ्या पैसे एक बी आले नाही. म्हणजे तुमच्याकडे तर एका काहीच योजनेचा नाही, फायदा नाही. काहीच नाही मला फायदा भेटला. उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्यांचं काम कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं ना. आणि एकनाथ शिंदे बद्दल काय म्हणणं आहे? त्याच्याबद्दल काय बहिणीचं काढलंय, काय विकून काढून द्यायले, तो काय करणार? म्हणजे त्यांनी ही जी योजना आणली होती लाडकी बहीण योजना, काय काही फोल आहे, फेल आहे. काय आपल्याला द्यायले. त्या सोयाबीनला 4000 रुपये भाव आहे. तेल केवढं झाले? 160 रुपये किलो झाले. अच्छा, कोणाच काय व्हायला? ही आणली योजना त्याच्यामुळं हे जे म्हणजे महिला वर्ग आहे त्यांचं जे ते सगळं गडियाला सोडून अच्छा त्यांचं जे मत आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त पडेल. चला, धन्यवाद. तुम्हाला- धान्य देत आहे मोदी सरकार चांगलं करत आहे. आणि आपला नांदेडचा विकास कसा वाटायले? चांगलं वाटायला. पण नांदेडमध्ये तर इतक्या वेळेस काँग्रेस होती, आता बीजेपी जर आली नांदेडमध्ये आपलं तर ते आपला नांदेडचा अजून विकास करू शकतील का? हो. म्हणजे तुम्हाला लाडली बहीण योजनेचा काय फायदा वाटेल का? लाडली बहीण आली तर खूपच छान वाटते आम्हाला. 1,500 म्हणजे आमच्यासाठी खूपच आनंद. नाही पण आता असं यांनी असं जाहीर केलंय की यांनी वापस जर निवडून आली, बीजेपी जर वापस निवडून आली तर ते वापस तुम्हाला 1500च्या ऐवजी 2100 रुपये महिना देणार. खूपच आनंद होणार आहे. पण तिकडेच काँग्रेसनं पण जाहीर केलेलं आहे की त्यांनी 3000 रुपये महिना देणार आहेत. आता जे दिलंय त्यांनी दिलंय आणि जे देतील त्यांचं काही माहित नाहीये. आणि जे देतील ते पहिले दिलेत ना त्यांच्यावर खूप विश्वास. सुधारणा केलीत, करायलेत बेबकाल सुद्धा. रोड बांधायले तर, फुलं बांधायले तर, नदी बांधा, सगळं करायले तर. आणखी काय द्यावं सरकार द्यायले बकळ, पर लोक ती तसं करायला गरीबाला नाही. ते सगळ्यात जास्त फटका जे आहे ज्याला ते गरीबाला. पैसेवान आहे त्यालाच भेटायले, गरीबाला काय नाही. गरीबाची रोजी सुद्धा भेटणार झाली. कामाला गेलं कुठं काम भेटणार झाले, रोजगारला रोजगार नाही. महागाई झाली तर किराया एक रूमला 5000 रुपये किराया, 200 रुपये रोजी. मग 4 लेकर असणारे आणि गरीब असणारे काय खाणार? तुम्हाला वाटते का आता जी लाडली बहीण योजना आली होती त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? फायदा फायदा काय तर आपण लाडल्या बहिणीचा 1 रुपया बी खाणं आहे सरकारचा. नाही, पण बऱ्याच जणांनी घेतलाय तर त्यांना त्यांना आता त्यांना कळावं, घेणाऱ्याला बी इमानदारी करणाऱ्याला बी. आपण लाडली बहीण म्हणलो तसं भावाचा बी आपण मान ठेवला पाहिजे. ती कसा भाऊ आपल्याला बहीण म्हणून अनुदान दिला तसा त्या बहिणीनं बी आपला तसा मान केला पाहिजे. म्हणजे असं वाटेल हो म्हणजे वापस जर निवडून आले तर. आणि त्यांनी तर असं म्हणलंय की 1500च्या ऐवजी तुम्हाला 2100 रुपये महिना देतील त्यांनी निवडून आल्याला. तसंच काँग्रेसनं पण म्हणलंय की ते 3000 रुपये देतील. तर तुम्हाला काय वाटतं कोणाला मत द्यायला पाहिजे? आम्हाला बीजेपीला. बीजेपी म्हणजे ते कारण की काँग्रेसनं पण बऱ्याच गोष्टी जाहीर केलेल्या आहेत की 3000 रुपये महिना देतील. इकडे महायुती सरकारनं म्हणलेलं आहे की 2100 रुपये. तर तुम्हाला काय वाटतंय कोण? बीजेपीची यायला पाहिजे. बीजेपी आपलं पुन्हा सरकार म्हणजे जे सरकार निवडून आलं तर आपल्या महाराष्ट्राचा आणि नांदेडचा विकास होईल. आता कसा वाटतोय नांदेडचा विकास? छान वाटते. चहा देतात का इथे? अच्छा, तुम्हाला काय वाटतं हे सरकार तुमच्या मदत करू शकेल? हो करू शकेल. म्हणजे जर एकनाथ शिंदे म्हणजे महायुती जर वापस निवडून आली आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्यांच्या ज्या योजना आहेत त्याच्यामुळे फायदा होईल? हो फायदा होईल. आतापर्यंत सगळं चांगलं केलं. अच्छा, आणि हे लाडली बहीण योजनेचा फायदा झाला हो तुम्हाला? झाला. म्हणजे तुमचं मत नक्की हो, महायुतीला. मान. अच्छा, आणि नांदेडचा विकास कसा वाटतोय आपल्या? नांदेडचा विकास पण चांगला. अच्छा, निवडणुकीमध्ये कोण मुख्यमंत्री म्हणून येईल? मोदीच बरं वाटतं. हे मुख्यमंत्री आपल्याला मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस का उद्धव ठाकरे? आता कोरोनामध्ये उद्धव ठाकरेंना पकड केलंय. अच्छा, एकनाथ शिंदे हे सगळ्यात जास्त आवडते मुख्यमंत्री आहेत. तुम्हाला काय वाटतं की कोण सगळ्यात म्हणजे एकनाथ शिंदे चांगले वाटतात? 2 जणांपैकी सध्या म्हणजे 2 जणांमध्ये लढत आहे, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे. तर तुम्हाला काय वाटतं यावेळेसच्या निवडणुकीमध्ये कोण होतील? एकनाथ एकनाथ शिंदे. आणि त्याच्यानंतर